शिवाचं त्या ठिकाणी त्यांचं ध्यान लागलेलं होतं. राजाला वाटलं मी राजा आहे आणि इथं उभा आहे आणि ऋषी ढोंग करून राहिले, साधं स्वागत सुद्धा करत नाही, साधं पाणी सुद्धा विचारत नाही. मला राग आला. रागाच्या भरात तिथं मेलेला सर्प होता, उचलला बाणाच्या टोकावर आणि ऋषीच्या गळ्यात टाकला. बघा, राजा हा रजोगुणी विलासी जीव आहे आणि शमिक ऋषी हे सत्वगुणी साधू आहे. ज्या वेळेस हा तमोगुणी जीव, रजोगुणी जीव साधूची विटंबना करतो, त्यावेळेस विनाशकाले विपरीत बुद्धी समजून चाला की विनाश जवळ आला. म्हणून साधूची कधी चेष्टा करू नये. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. साधू थोर त्यांच्या कुळाचा विध्वंस झाला. म्हणून साधूची चेष्टा करू नये. साधू किती श्रेष्ठ आहे. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी वर्णन केलं की भगवंत म्हणता, जो त्या संतांची पूजा न करिता माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानी तल्या नाथा, की तो माझ्या घराता प्रवर्तला. त्या साधूची पूजा नाही केली आणि माईस पूजा केली तर त्यानं माझ्यावर दगडाचा वर्षाव केल्यासारखं दुःख होते, मला लता मारल्यासारखं दुःख होते, असं भगवंत म्हणतात. म्हणून देव सारावे परते आणि संत पूजावे भारते. अशा प्रकारे त्या ठिकाणी संतांची पूजा प्रधान आहे. आता त्याने टाकला सर्प गड्यात मेलेला, निघून गेले. तर परीक्षित राजा निघून गेला. त्या ठिकाणी तो बघून प्रभात झालेला होता. म्हणून तेवढ्यात शृंगी म्हणजे ऋषीचा मुलगा आला. तो गंगेवर आंघोळीला गेलेला होता. तेवढ्या वेळेत ही घटना घडली. आंघोळ करून आला आणि बघते तर आपल्या पित्याच्या गळ्यात कोणीतरी मृत सर्प टाकला. राग आला, दुःख झालं, रडायला लागला. हातावर पाणी घेतलं आणि म्हणे मी आता शाप देतो, ज्या कोणी माझ्या पित्याच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला त्याच्या गळ्यात आजपासून 7व्या दिवशी जिवंत सर्प पडीन आणि तक्षक दोषाने तो मरण पावी, असं म्हणून पाणी शिंपडलं. ऋषी शुद्धीवर आले. त्याने सांगितलं की बाबा अशी अशी घटना घडली, मी श्राप दिला. माहिती पडलं की परीक्षित राजा होता. ध्यान लावलं, ऋषीला पडलं की राजा होता. अरे प्रजेचा पालक होता तो, प्रजेचा पिता होता तो. चूक होत असते माणसाच्या.
उपदेश सांगितला. बघा संत किती थोर असतात, त्यांचे विचार किती श्रेष्ठ असतात. राजाला पश्चाताप झाला केलेल्या कर्माचा. आता राजानं हे वाईट कर्म का केलं त्याच्या मागे खूप मोठी गोष्ट आहे, एक रहस्य की ज्या वेळेला जरासंधाचं युद्ध झालं होतं या पांडवांसोबत, त्यावेळेला त्याचा मुकुट आणला होता जिंकून आणि तो कोशागारामध्ये ठेवला होता. तो कोशागारातला मुकुट एक दिवस तिथं परीक्षित गेला, बघितला, सुंदर दिसला. आता त्या सोन्यात कली आहे, कलीनं सोन्यात प्रवेश केला, त्याला तोच मुकुट आवडला, घेतला आणि डोक्यात घातला. म्हणून त्याने वाईट बुद्धी सुचली, कली शिरला ना त्या मुकुटात सोन्यात, म्हणून त्याला तो विपरीत परिणाम झाला. तो सर्प ऋषीच्या गळ्यात टाकला. आता असं नाही बरं की सोनं घालू नये. तुम्ही म्हणसाल महाराज तुमच्या ओठात आहे, सोन्यात कली आहे पण अनितीनं कमवाय, चोरीचं लुबाडीचं असं. आता देवाचे गळ्यात दागिने असतात असं थोडी काही घालत नाही, पण अनितीचं, तो दुष्ट होता, तो पापी होता जरासंध, आणि तो मुकुट ते सगळं वाईट घटना घडलेल्या होत्या म्हणून त्याचा परिणाम झाला. आता सीताबाईनं सोन्याचा हव्यास केला, परिणाम काय झाला, रावणानं चोरून नेलं. म्हणून जास्त हव्यासही काही कामाचा नाही. राजाने सांगितलं, ऋषी निघून गेले. ऋषीनं सांगल्यावर राजा सतर्क झाला. बघा म्हणतात ना की तुकाराम महाराज म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जाणे नाही तुका. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप करण्यापेक्षा पुढे काय करायचं तो विचार करा माणसानं. कारण की भूतकाळातल्या गोष्टी होऊन गेल्या. निघाला राजा, नदीकाठी गेला, गंगेच्या काठावर. ऋषी मुनींना विचारलं की अशी अशी घटना घडली, आता मी काय करू. त्यांनी सांगितलं की तू इथंच थांब, नामस्मरण कर, आम्ही सुद्धा तुझा देह जाईपर्यंत इथंच थांबतो. परीक्षिती म्हणजे एकटा परीक्षिती नाही, तुम्ही आपण सगळे परीक्षितीच आहोत. प्रत्येकाला 7 दिवसात मरण पडते. आपण शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचतो, त्यातली 98 नंबरची ओवी आहे. पराशर ऋषी भद्रसेन राजाच्या घरी आले होते. सुधर्मधारक मुलं आहेत ते राजाचे प्रधानाचे. त्यांनी भविष्य सांगितलं आणि सांगितलं की आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राजा धर्मसी मूर्छा येऊनी पडलेला. जसं ऐकलं, एकुलता एक मुलगा म्हातारपणात झालेला, आणि असं ऐकल्यावर पडणारच आहे राजा. पण ऋषीनं सांगितलं की नामस्मरण करा भोले बाबाचं. त्या ठिकाणी भोले बाबाचं एवढं नामस्मरण केलं, खूप खूप नामस्मरण. भोले बाबा की जय, शिव बाबा की जय. भोले बाबा की जय, शिव बाबा की जय.
तुलसीदासजी महाराज रामचरित मानस मध्ये वर्णन करतात. एक घडी आदि घडी आदि से बुनियाद तुलसी संगत साधु की घड़े कोटि अपराध. एक घड़ी आदि घड़ी आदि से बुनियाद
मध्ये बसले होते त्यावेळेस मला वाटतं गोरोबा काकांनी थापी घेऊन मडके ठोकून पाहिले होते सगळ्यांचे. आता सगळेजण शांत बसले. ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ दादा, मुक्ताबाई, सोपान काका सगळे शांत बसले. पण नामदेव महाराजने जसे थापी मारले तसे चिडले. त्यावेळेस समजलं की हे मडकं कच्चं आहे. म्हणून संतांच्या सहवासात राहून माणसाची भक्ती दृढ होत असते. म्हणून तुलसीदासजी महाराज म्हणतात बिनसंग विवेकन होई, राम कृपा बिन सुलभ न सोई. आणि सत्संग कसा आहे? सत्संगत मंगलमूला सोई फलसिद्धी सबै साधन फूला. सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. सतसंगत मुद मंगलमूला सोई फलसिद्धी सब साधन फुला. म्हणजे सत्संग हे मंगळाचं मूळ आहे. आता सतसंगती त्याचा फळ आहे आणि बाकीचे सगळे फुलं आहे. फूल सोकलं की टाकून देतो, पण फळ सोकलं तरी टरफलं काढून आतला गाभा सेवन करतो. म्हणून फुलापेक्षा फळाला जास्त महत्व आहे. राजा बसला तिथं, ऋषीला म्हणते की ऋषीवर तुम्ही आले, खूप चांगली गोष्ट आहे. आज भाग्य उदयाला आलं. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. संदेहाच्या सुटुनी गाठी आणि झालं पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, तुझ्या उत्तरा प्रसादी आनंद झाला. बघा, पेटातून बी चांगलं निघत असते, फक्त घेता आला पाहिजे माणसाले. राजानं विचारलं की आता मला सांगा मी काय करू, माझा मृत्यू जवळ आला. घडी घडी काढ पण अजून किती आहे? राजाने सांगितलं की आता फक्त सगळ्या सर्वस्वाचा त्याग कर. मी माझं सगळं, मी आणि माझेपण गेले विसरून जयाचे अंतःकरण. पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. त्या ठिकाणी सांगितलं की तू सगळ्या गोष्टींचा त्याग कर. आता भगवंताचं ध्यान कर. अहम ब्रह्मास्मी. तुझा आत्मा हा ईश्वर आहे, त्याचं ध्यान कर. आता आपण भगवंताच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर क्षणाचं महत्व जाणून घेऊ. क्षणाचं महत्व कसं आहे? राजाने एक क्षण वाया नाही घालवला. वर्तमान काळात जगलं पाहिजे माणसानं. बघा, 3 महिला होत्या, नदीवर पाण्याला चालल्या होत्या. तिथे एक साधू बसलेले होते. आता साधू कसे असतात? त्यांना उपजतच ज्ञान असते. काही दृष्टी पुढे दिसलं की दोहा तयार होते, लगेच त्यांच्या वाणीतून बाहेर पडते. पाण्याला गेल्या त्यानं घडे भरले. एक वयस्कर होती, एक तरुण होती आणि एक लहान होती. एका मागे निघाल्या डोक्यावर घडे घेऊन. पूर्वीच्या काळी महिला नदीवर जायच्या पाण्याला. आताची गोष्ट नाही, पूर्वीच्या काळची गोष्ट. निघाल्या, तिथं साधू बसलेले होते. साधूंनी बघितलं, एक लहान आहे, एक तरुण आहे आणि एक म्हातारी आहे. तर लहान आहे ते भविष्य काळातली गोष्ट कोण पाहिली आणि भूतकाळ हे म्हातारी झालं गेलं पार पडलं. पण ते मनातली आहे की नाही, हे तरुण आहे. या तरुण अवस्थेत परमार्थ होत असते. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी किती लहान वयात लिहिली? वयाच्या 16व्या वर्षी. तुकाराम महाराजांचं किती कमी वय होतं, किती कीर्ती गाजवली. 49 वर्षात सगळं कमवून टाकलं. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी फक्त 66 वर्ष जगले. किती कीर्ती कमवली. जास्त जगू नये माणसानं, कमी जगा पण चांगलं जगा. कबीरजी महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए, जग हंसा हम रोए. पीछे ऐसी करनी कर चलो कि खुदा हंसे
जगर होय जास्त जगू नये थोडंसंच जगा पण चांगलं जगा मरावे परी कीर्ती रूपे मुरावे हे संत गेले पण त्यांचा गेले विश्वंभर गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले तिसरं आहे श्रीमद भागवत मरण कसं सुधारावं हे सांगते. भगवत गीता जीवन जगताना कसं जगावं कसं वागावं हे सांगते. आणि पाचवा आहे तुकाराम महाराजांची गाथा. ही गाथा सांगते की प्रपंच करून परमार्थ कसा करावा. म्हणून हे ग्रंथ वाचावे आणि ऐकावे. आपण खरोखर भाग्यवान आहे. नाही वाचता आले तर ऐकलं तरी चालते, तेवढंच पुण्य होते. आता राजा ध्यान लावून बसला. एका क्षणाचं महत्व सांगत असताना आपण
पतीले सांगलं म्हणते आता काही नदीवर जायचा धरण राहिला नाही, आपल्या दारी नळ बसवा. म्हणते काहून बा? एक साधू आला म्हणे आणि तो म्हणते आगे की भी छोड़ पीछे की भी छोड़ बीच की झाका जोडून मीच म्हणतात होती म्हणते. तिने मागली पुढे सोडून दिली. मलाच म्हटलं असं काय म्हणे. घेतलं टेम्पो हाती, पाहतो म्हणे आता साधूची चालतं. गेला. म्हणते का रे काय बोलला तू? म्हणते काही नाही बा. काही नाही म्हणता का म्हणे. साधू आहे की संधी साधू आहे? काय बोलला? आणि सांगितलं म्हणते 3 महिला चालल्या होत्या, त्या पुढची होती म्हणे लहान. मी म्हटलं हे वय म्हणे अजून खेळण्या कुदण्याचं आहे, भविष्य काळ बाकी आहे. आणि त्या म्हातारीचं काय राहिलं, भूतकाळ गेला. भीती को भिंती लगाव, गैसो गंगा रहासो तीर. पण आता हे मनातली हिच्या हातून कार्य घडू शकते, परमार्थ घडू शकते. म्हणून मी म्हटलं म्हणे आगे की भी छोड़ पीछे की भी छोड़ और बीच की झटका जोडली. हे कर्म करण्यासाठी आणि परमार्थ करण्यासाठी हे वय तरुण वय आहे. जोपर्यंत शरीर चांगलं आहे, हातपाय चांगले आहे, डोळे चांगले आहे, तोपर्यंत परमार्थ करून घ्या. अशा प्रकारे लक्षात आणून दिलं की या बोलण्याचा असा अर्थ होते. त्यावेळेस त्या माणसानं काळी टाकून दिली, साधूचं दर्शन घेतलं. क्षमा करा म्हणे बाबा. म्हणून बोलण्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे, अपभ्रंश करू नये. बसला राजा, बसला असताना ऋषीला नमस्कार केला आणि वंदना केली, पूजन केलं, गुरुचं गुणगान केलं. गुरुदेव हमारा प्यारा, गुरुदेव हमारा प्यारा, हमारा प्यारा गुरुदेव.
चंद्र सूर्य तारा नाही. कानोबा तेरे तेरे काहीच नव्हतं. शुकाचार्य म्हणतात, राजा बघ मी तुला सृष्टीची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. सर्वात प्रथम काहीच नव्हतं, शून्य होतं. मग महत्त्व, त्यापासून 3 गुण रज तम आणि सत्व, त्यापासून पंचमहाभूत कोणते? आकाश, पृथ्वी, वायू, जल आणि अग्नी. त्याच्यापासून त्यांचे गुण. आकाशाचा गुण कोणता आहे? शब्द. वायूचा स्पर्श, अग्नीचा रूप, पाण्याचा रस आणि पृथ्वीचा गंध. हे 5 विषय निर्माण झाले. रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या 5 तत्वापासून, या पंचमहाभूतापासून. मग काल, कर्म, स्वभाव त्यापासून हे निर्माण झालं. आणि पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक मन, असं या 16 गुणांपासून एक पिंड म्हणजे एक ब्रह्मांड, एक अंड तयार झालं. ते अंड 1000 वर्षापर्यंत उदकामध्ये, पाण्यामध्ये पडून राहिलं. नंतर भगवंतानं स्वतःच ते फोडलं. फोडल्यानंतर म्हणजे ज्ञानी लोक अशी कल्पना करतात की त्यातून विराट पुरुष निर्माण झाला. तो भगवंताचा आद्य अवतार आहे, सर्वात प्रथम अवतार, आद्य अवतार. आद्य म्हणजे पहिला. माऊली ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीत म्हणतात ना, पहिल्या अध्यायात, ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमोची आद्या. आद्या म्हणजे जो सर्वात प्रथम आहे तो वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदाला मान्य असणारा. प्रतिपाद्य म्हणजे मान्य असणार. जय जय स्वसंवेद्या, स्ववेद्या म्हणजे स्वतःला जाणणारा. असा कोण आहे? आत्मरूप ईश्वर. ईश्वर म्हणजे आत्मा कसा आहे? निर्गुण, निराकार असा तो आहे. पण तो भक्तासाठी सगुण साकार झाला. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, राजा काल, कर्म, स्वभाव या गुणांपासून तत्व निर्माण झालं. त्यापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, असे एकापासून एक तत्व निर्माण झाले. त्यापासून विषय निर्माण झाले. आणि त्यामुळे त्या अंड्यातून निघालेला पुरुष, विराट पुरुष, आता श्रेष्ठ लोक त्याच्या मुखापासून ब्राह्मण जन्माला आले अशी कल्पना करतात. त्याच्या बाहूपासून क्षत्रिय जन्माला आले अशी कल्पना करतात.
बघा, या भागवतामध्ये अनेक जणांचे संवाद आलेले आहेत आणि सृष्टीच्या उत्पत्तीची वेळोवेळी माहिती आलेली आहे. आता सूत ऋषी शौनकांना सांगतात, शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात आणि हे भागवत अगोदरही भगवंताने हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भगवंत अशा प्रकारे हे यानं त्याला सांगितलेलं. आता शुकाचार्य म्हणतात, राजा मी तुला भगवंताच्या विराट रूपाचं अवतरण कसं झालं ते सांगितलं. आद्य अवतार म्हणजे सर्वात पहिला अवतार कसा झाला ते सांगितलं. आता बाकीचे जे अवतार झाले त्याचं आपण थोडक्यात वर्णन बघू. शुकाचार्य म्हणतात, राजा भगवंताचा सगळ्यात पहिला अवतार तो म्हणजे संकादिकांचा, ते 4 होते. दुसरा वराह. आता वराह अवतार कशासाठी झाला? पृथ्वी रसातळाला गेली होती. ती ज्या वेळेला त्या ब्रह्मदेवानं सांगितलं होतं मनुष्याच्या रूपाला की तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. आता ते मुलं ठेवतील कोणी? निर्मिती केली तर सृष्टी हजर नव्हती, त्याच्यासाठी त्या वराहाने अवतार घ्यायला लागला आणि ते ब्रह्मदेवाच्या नाकातून जन्म झाला. तो वराहाचं पिलू खाली आलं, ते एकदम आवाढव्य झालं, गेलं पाण्यात आणि ते पृथ्वी नाळेवर घेऊन आलं. त्या ठिकाणी हिरण्याक्षाचं त्या पाण्यातच वध करून आला. आता दुसरा अवतार झाला, पहिला सनत कुमार, दुसरा वराह, तिसरा नारद, चौथा म्हणजे अगोदर तर सांगितलंच वर्णन, पण परत यांनी ते संकादिकांना सुतांनी शौनकांना सांगितलं होतं. आता हे शुकाचार्य परीक्षितीला सांगून राहिले. त्यानंतर नारदाचा अवतार सांगितला, त्यानंतर दत्तात्रयाचा अवतार सांगितला, त्यानंतर कपिल महामुनींचा अवतार सांगितला. कपिल महामुनीच्या नंतर ऋषभाचा अवतार सांगितला. ऋषभाच्या नंतर तिथं पृथूचा अवतार सांगितला. असं करता करता अनेक अवताराचं वर्णन त्या ठिकाणी आलं. आता येणं संक्षिप्त सांगितलं, पण राजा म्हणते की मला विस्तृत वर्णन करून सांगा. थोडस चॉकलेट दिलं मुलाने, मी तो काय म्हणते एवढं सगळंच दिलं, चांगलं लागलं, अजून दे, अजून दे, अजून पाहिजे. तसं राजाला ओढ लागली कथा ऐकायची. पुढे सांगा काय झालं, पुढे सांगा काय झालं. ऋषी म्हणतात, थांब थांब, तुला तृप्त करतो, तृप्तीचा ढेकर येईपर्यंत. तिथं बघा, जेवण केलं, गुलाबजामुनही असले 2 खासान, 5 खासान, 10 खासान, पण जास्त झालं, एक बी शिल्लक झाला की उलटी होते. पण हे किती खा तुम्ही, किती खा, मन भरत नाही, पोट भरत नाही. हे अध्यात्म हे असं आहे की श्रवण करायच वाटते, या कानानं श्रवण करायचं आणि हृदयात साठवायचं. हे गोडी आहे, ब्रह्मरस आहे हा. याची गोडी तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे चाखून सांगे मज अनुभवा, किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चर पडून घ्या रे तुम्ही.
तिला सांगतात की मी तुला सत्यव्रताची कथा सांगतो बघ. सत्यव्रत राजा होता. त्या राजाने नदीमध्ये आंघोळ केली, सरोवरामध्ये, आणि सूर्याला अर्घ्य द्यायला लागला. जसं अर्घ्य द्यायला लागला तसं हातात मासोळी आली. ते मासोळीला वाचा फुटली. ती म्हणते, राजा मला जीवदान दे, मला जागा दे. कमंडलू होता, घेतला कमंडलू, त्यात टाकलं, तिला घरी नेलं. त्यात ती मोठी झाली. त्या मासा म्हणते, राजा मला मोकळी जागा पाहिजे. रांजणामध्ये टाकलं, तिथं पण मोठा झाला तो मासा. सरोवरात टाकलं, तिथं पण मोठा झाला. आता म्हणते, राजा तुला कसं करू? तर म्हणते, राजा तू मला जीवदान दिलं, आता मी तुला सांगतो म्हणे, आजपासून 7व्या दिवशी प्रलय होणार आहे. म्हणून तू काय कर, सगळ्या वनस्पती औषधी सगळं गोळा कर, एका नावेत ठेव आणि ते नाव माझ्या शिंगाला बांध. आणि जोपर्यंत हा प्रलय संपत नाही तोपर्यंत त्या नावीत सगळ्या औषधीचं बीज, सगळ्या ऋषी, सप्त ऋषी आणि धान्याचं बी, सगळं ज्या महत्वाच्या वस्तू आहे त्या गोळा कर. ते मोठी नाव आहे, त्या नावेत ठेव. आणि हा प्रलय झाला की पुन्हा युग निर्माण होईल. नंतर मग तू या सृष्टीवर राहा. अशा प्रकारे त्या मत्स्यानं अवतार घेतला होता. कच्छ अवतार. सर्वांना माहिती आहे की समुद्र मंथन झालं होतं. ते समुद्र मंथन देव आणि दानवांचं अमृतासाठी झालं होतं. तो मेरू पर्वत होता, वासुकी नागाची रवी, तिथं ते मंथन करत होते. तो खाली खाली जात होता, म्हणून भगवंतानं तिथं कच्छ अवतार घेतला होता. प्रत्येक अवतार काही ना काही कारणावरून घेतलेला आहे. मत्स्य, कत्स्य, वराह, त्याचं ऐकलं आपण की हिरण्याक्षासाठी घेतला होता. नृसिंह अवतार फक्त प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपचा वध करण्यासाठी. हेच हिरण्याक्षाचा भाऊ होता तो हिरण्यकश्यप. परशुराम अवतार, क्षत्रियांचा संहार केला 21 वेळा. प्रभू रामाचं तर सर्वांना माहितीच आहे. अशा प्रकारे आता ऋषभ, तो ऋषभ म्हणजे नाभी आणि मेरूचा मुलगा, तो सुद्धा अवतार लोकांच्या कल्याणासाठीच घेतला होता. ऋषभानंतर पृथूचा अवतार. त्या पृथूनं पृथ्वीचं दोहन केलं आणि धान्य पिकलं. ते पृथ्वी पाणी पडत नव्हतं. ती सांगत होती, गाईचं रूप घेऊन पडत होती आणि सांगत होती की दुष्ट दुराचारी लोकांमुळे अन्याय होऊन राहिला, म्हणून पृथ्वी बी पेरला की ते गळप करून टाकते, स्वतःच खाऊन टाकते. त्या बीजाचा काही उपयोग होत नाही. त्यावेळेस सांगलं की आराधना कर भगवंताची आणि गाईचं पृथ्वीरूप गाईचं दोहन कर आणि तो जो प्रल्हाद आहे त्याला वासरू बनव. बघा भगवद्गीतेत सुद्धा तसंच वर्णन आलेलं आहे. गीता वाचताना आपण व्यासांनी सुरुवातीलाच लिहिलेलं, पार्थ वत्स सुधीर भक्ता तुमचं गीतामृतम, म्हणजे हे गीतारूपी गाय तिचं भगवान कृष्णानं दोहन केलं आणि अर्जुनानं वासरू बनवून ते दूध प्राशन केलं. पण ते आपल्या सगळीच्या कामात पडलं. बरोबर आहे की नाही? तसं त्या पृथ्वीराजानं कार्य केलं, कारण तो भगवंताचा अवतार होता. जगाच्या कल्याणासाठी त्यानं कार्य केलं, तिथं दोहन केलं आणि ते वनस्पती बीज सगळं उगवलं त्या पृथ्वीमध्ये. अशा प्रकारे पृथ्वीचाही अवतार झाला. आपण शॉर्टकट का बघत आहात? कारण आपल्याला पुढे आणखी चांगल्या चांगल्या कथा बघायच्या आहेत. आता आणखी एक सांगायचं राहिलं की मोहिनी अवतार. मोहिनी अवतार तो अमृत वाटण्यासाठी घेतला होता. ते राक्षस ओढाताडी करत होते. देवानं सांगितलं की तू आंघोळ करून या, तुम्ही सगळेजण आंघोळ करून आले. 2 पंक्ता बसवल्या. 2 पंक्ता बसवल्यावर त्या राक्षस तिच्यावर भांडली मोहिनीवर. मोहिनी टाकली, नावच मोहिनी होतं. सांगितलं की हे वरचं पतलं पतलं आहे, खालचं गटगट तुम्हाला लिहिन, आणि त्याने ते पाजून दिलं. तेवढं ते राहू येऊन बसला. त्याला माहित होतं सिंहिकीचा मुलगा होता तो, या प्रल्हादाच्या कुळातला, त्याचा आतेभाऊ. सांगितलं की तू जाऊन बस त्याच्यात. बसला, पण चंद्र सूर्य आजूबाजूला होते. त्यांनी सांगितलं मोहिनीला, म्हणजे त्यांना माहित होतं भगवान विष्णूच मोहिनी आहे,
परीक्षितीला वर्णन सांगून राहिले. आता शुकाचार्य म्हणतात, राजा, भगवान विष्णू पाण्यात पळूडले असताना त्यांच्या नाभिकमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आता ब्रह्मदेवाला वाटलं की हे नाभिकमल आहे, यातून माझी उत्पत्ती झाली. आता मी सगळेचा देव आहे की काय, की दुसरा कोणी आहे? म्हणून ब्रह्मदेव परत शिरले आणि शोधू लागले. शोधता शोधता खूप 100 वर्ष झाले, पण काही अंत सापडला नाही की मी कोण आहे, माझा बाप कोण आहे. शेवटी तप असे 2 शब्द ऐकायला आले. पण तप म्हटलं तर तो तप करायला बसले. 1000 वर्षेपर्यंत तप केलं, भगवंताचं नामस्मरण केलं. तप करता करता भगवंताचा ओंकार स्वरूपाचा जप केला, निर्गुण तत्वाचा जप केला. त्यावेळेस भगवान विष्णू प्रगट झाले आणि सांगितलं की ब्रह्मा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, चला माझ्या बरोबर. वैकुंठ लोक दाखवला आणि सांगितलं की बघ, तुझ्यावर मी प्रसन्न झालो, तू माझा मुलगा आहे, तू माझ्या नाभी कमळातून जन्माला आला. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात, मला कार्य सांगा, माझी उत्पत्ती कशासाठी झाली? त्यावेळेस सांगितलं की सृष्टीची निर्मिती करा. आता निर्मिती करा तर कशी करा? त्याच्यासाठी परत साधना केली, नाम घेतलं. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे तप केलं आणि मग विमल निर्मल ज्ञान प्राप्त झालं आणि तिथं सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी असं ज्ञान प्राप्त झालं ब्रह्मदेवाला. आता पुढे सृष्टीच्या उत्पत्तीची कथा येणार आहे. आणि या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, राजा, ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी अनेक जीव निर्माण केले, अनेक जंतू निर्माण केले, पण ते संकल्पाने केले, त्यामुळे ते सृष्टीची वाढ काही होत नव्हती. त्यामुळे विचारात पडला आणि आता काय करावं? इकडे शुकाचार्य सांगून राहिले की राजा, बघ, तुझा मृत्यू काळ जवळ येत आहे. एक दिवस निघून गेला, दुसरा दिवसही जात आहे. वेळ कोणासाठी थांबत नसते. बघा, एक एक क्षण निघून जात आहे जीवनातला आणि आपलं आयुष्य घटत आहे. म्हणून राजा, तू काय कर की भगवंताचं चिंतन कर, दुसरं सगळ्या विषयाचं चिंतन सोडून दे. तुकाराम महाराज म्हणतात, विषयी विसार पडिला निशेष, अंती ब्रह्मरस रसावला. विषयी विसार पडिला निशेष, अंती ब्रह्मरस रसावला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा वेदला से. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा वेदला से. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण.
विषय तो त्यांचा झाला कारण नावडे जनधन माता पिता जन का ना आवडे तर जन हे दिल्या घेतल्याचे अंत हे काळाचे धन का ना आवडे धनामागे कलह आहे भांडण आहे धनात कली आहे म्हणून धनही नाही आवडत माता का ना आवडे माता जर काही सारखी असली की जे भक्ताली भगवंतापासून दूर करते अशी माता असली तर म्हणून माता नावडे पिता का नावडे तर हिरण्यकश्यपू सारखा दुष्ट त्याचं ब्रीद होतं नाम घेऊन येती साचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे असा दुष्ट पिता जर असला की भक्ताला भगवंतापासून दूर करत असेल तर तसा पिता सुद्धा पाहिजे नाही तो सुद्धा त्याचा त्याग करावा कुणाचा त्याग करावा दोष नाही लागत आप्तजनाचा केला कारण महाराजांना वर्णन केलं प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते के प्रल्हादे जनक विभीषण बंधू राजमाता निंदू भरते के विभीषणानं सुद्धा रावणाचा त्याग केला होता जो देवापासून भक्ताला दूर करते ते जाऊ द्या बलीने सुद्धा शुक्राचार्य याचा डोळा पडला होता माहिती आहे ना आपल्याला भागवतातलाच विषय आडे आला म्हणणी कोणी आडाला मरणे फोडीला डोळा आडाला मरणे फोडीला आडा आला म्हणून फोडी याला डोळा गोडीने आंधळा धर्माच्या आळ कोणी येत असेल तर विचार नाही करायचा कोणी असं म्हणतो हे शास्त्राचे पुरावे आहे. आपणच आपला उद्धार करावा आपण जेवलं तर आपलं पोट भरते कोण खाल्लं तर आपलं पोट भरेल का नाही स्वतःचा परमार्थ बा हे धनसंपत्ती असते आयुष्यभर आपण कमवतो पण त्याला वारीस आहे पण हे परमार्थाची हे संपत्ती आहे याले हे कोणी वारीस नाही आणि ते धनसंपत्ती इथंच पडायला राहते तिला वारीस आहे त्याच्यासाठी भांडणे होतात पण हे आपल्या सोबत येते मृत्यूनंतरही हे खरी संपत्ती आहे म्हणून कथा कीर्तन ऐकलं पाहिजे आणि तुमच्या सोबत आणलं कोणाले तर त्याचा अर्थ तुम्हाला भेटते शुकाचार्य म्हणतात राजा आता या ब्रह्मदेवानं काय केलं की तप केलं भगवंत प्रसन्न झाले पण तो म्हणते मला
65 335 अध्याय वाटते. तर अशा प्रकारे हे 4 श्लोक अतिशय महत्वाचे या दुसऱ्या स्कंदात आलेले आहेत. जर 4 श्लोकही म्हटले तरी 18,000 श्लोकाचं त्याच्यात वर्णन आहे. म्हणून तुम्ही सुद्धा माझ्यासोबत ते श्रीमद भागवताचे महत्वाचे संस्कृतचे 4 श्लोक म्हणा. ते 4 श्लोक म्हटले म्हणजे 18,000 श्लोक म्हटल्याचं पुण्य भेटते. सर्वजण माझ्या मागे म्हणा. संस्कृतचे श्लोक आहेत ते व्यवस्थित म्हणा. श्री भगवान वाच. श्री भगवान ब्रह्माला सांगितले, ब्रह्माने आपल्या मुलाला सांगितले, त्यांनी व्यासांनी त्याचं 4 श्लोकाचं 18,000 श्लोकात वर्णन केलं. बघा आपण सर्वांनी ते 4 श्लोक म्हटले, श्रवण केले. आता या श्लोकाचा विस्तार त्या ठिकाणी नारदांनी सांगितलं आणि निघून गेले. वीणा वाजत वाजत नारायण
तिथेच त्यांना उद्धव सुद्धा भेटले. उद्धवाला विचारलं की उद्धवा, तुमच्या द्वारकेत सगळं कुशल आहे ना? उद्धवानं सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण भगवंताच्या विरहाची गोष्ट सांगितली नाही. कारण दुःख सांगितलं की आणखीन 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 ते दुःखाचे डोंगर भेटत असतात. बाकीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, असं झालं तसं झालं, सगळी सविस्तर माहिती सांगितली. पण विदुरानं स्वतः विचार सगळं सांगितलं, देवाचंच राहू दिलं म्हणे. त्यावेळेस उद्धवाला रडू कोसळलं आणि सांगितलं की भगवंत निजधामाला गेले. मग म्हणे तू कसा काय गेला? अरे म्हणे मला त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी हे जे आहे कथा, हे ज्ञान दुसरीकडे याचा प्रचार कर, हे प्रगट कर. आणि मी जात नाही, मी या भागवत ग्रंथात आहे. मी हा देह, हा विग्रह, हा पिंड देह जरी नष्ट झाला तरी माझं ते ग्रंथात आहे, म्हणून मी जात नाही असं गेलो असं समजू नको. आता त्यांनी सांगितलं की विदुर काका, तुम्ही मैत्रियांकडे जा, तुम्हाला सविस्तर माहिती सांगते. त्या वृंदावनाच्या काठी ते विदुर काका आणि ते उद्धव दोघंजण रात्रभर तिथं गप्पा गोष्टी करत राहिले. रात्र कुठे निघून गेली कळलं सुद्धा नाही. सकाळ झाली. आता ते उद्धव दादा म्हणतात की मला हरिद्वारला जायचंय, मला बद्रीनारायणला जायचंय, मला भक्तीचा प्रचार करायचा आहे. सगळे गेले, मीच राहिलो. पण माझ्याकडे एक कार्य दिलं होतं देवाने, म्हणून ते कार्य पूर्ण करण्याकरता मी जात आहे. आता ते कार्य पूर्ण करून नंतर मी सुद्धा माझी गती, माझी स्थिती प्राप्त करून घेईन. आता एक विदुर काका मैत्रीय ऋषीकडे जाणार आहे आणि ती कथा तृतीय स्कंदात आलेली आहे. त्यांची भेट आता पुढच्या स्कंदात होणार आहे. तर आता विदुर काका निघाले आणि निघताना रस्त्याने भगवंताच्या आठवणी काढत होते की तो भगवंत किती दयाळू आहे. माझ्या घरी काही खायला नव्हतं, माझ्या घरच्या कोण्या खाल्ल्या. श्रीमंताच्या घरचं त्याला आवडलं नाही का? तर त्या दुर्योधनाचा अहंकार होता. पण मी घरी बसून माझ्या घरचं खाल्लं, देवानं माझ्यावर कृपा केली. निघाले आणि जात असताना मैत्रियाची भेट झाली. आता या ठिकाणी द्वितीय स्कंद संपला. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. आता तृतीय स्कंदात सुरुवात झाली. गेले, मैत्रेय ऋषीची भेट झाली, साष्टांग प्रणिपात केला. मैत्रेय ऋषी म्हणतात विदुरा, आता यांना वाटलं मी दासीपुत्र आहे, कदाचित हे माझा तिरस्कार करते. पण ऋषी ज्ञानी असतात. त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला आणि म्हटलं की तुम्ही साधारण नाही विदुरा, तुम्ही यमाचा अवतार आहे. त्यांना आठवण करून दिली मांडव्य ऋषीची की ऋषीने लहान
यमधर्माला वाटलं आपण जर माफी मागलं तर आपल्याला श्राप देईल, म्हणून चुकीवर झाकण टाकलं. नाही म्हणे बुवा, तुम्हाला याच्यासाठी दंड देण्यात आला होता की तुम्ही ना लहानपणी 3 वर्षाचे असताना एका भिंगोड्याला काटा टोचताना फिरवला, त्याला व्यक्त झाले म्हणून तुम्हाला हे भोगावं लागलं. ऋषी म्हणतात अजाणता केलेलं पाप ते पाप घडले जात नाही, त्याची स्वप्नात शिक्षा देतात. पण तुम्ही ना मला एवढी मोठी शिक्षा दिली ना, त्यामुळे तुम्हाला श्राप देतो की तुम्ही मृत्यू लोकात आणि खालच्या योनीत म्हणजे शूद्र योनीत जन्माला येतात. म्हणून तेच यमाचा अवतार म्हणजे दासीपुत्र विदुर शूद्र योनीत म्हणजे दासीच्या पोटी जन्माला आला. बघा, धृतराष्ट्र आणि पांडू हे दोघं भाऊ होते आणि हा विदुर. आता हे सगळे व्यासापासूनचेच होते. धृतराष्ट्र तो आंधळा होता, कारण त्या अंबिका आणि अंबालिका तिने डोळे लावले होते त्याचं तेज पाहून, म्हणून तो आंधळा पुत्र जन्माला आला. आणि एक घाबरली होती, पांढरी फटक पडली होती, म्हणून तो पांडू कोणी जन्माला आला. पण दासी सत्वगुणी होती, दासी असो म्हणून तिच्या पोटी या व्यासाच्या तेजाने विदुर महाज्ञानी जन्माला आला. बघा, विदुर नीती आहे, पुस्तकं असतात विदुर नीतीची. नीतिवंत होते विदुर, भगवंताचे भक्त होते. त्या विदुराचा जो जन्म होता तो यमाचा अवतार होता. आणि ते कारण सुद्धा आपण या ठिकाणी बघितलं की श्रापामुळे बघून द्यावं लागते. तर आता विदुरानं ठरवलं की आपण मैत्रीय ऋषी सोबत संवाद साधू. बघा, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. एक ब्राह्मण होता, तो ब्राह्मण दरिद्री होता, पण तो लोकांना भविष्य सांगत जाय, भिक्षा आणत जाय, पण लोकांचा खूप पाठवत जाय. आता त्याची पत्नी म्हणायला लागली की काहो म्हणे, तुम्ही लोकांकडे जाता, पंचांग पाहता, लोकांनी भविष्य सांगतात, आपले मुहूर्त सांगतात, आणि आपण दरिद्री आहे, आपल्या स्वतःसाठी करायला म्हणे नाही. लोकांसारखे ब्रह्मज्ञ स्वतः कोरडे भाषा बोलायला लागली, टोचू टोचू बोलायला लागली. तुम्ही फक्त दुसऱ्याच पाहता म्हणे, घरचं काही पाहतच नाही, घराकडे काही लक्षच नाही. तर म्हणते ठीक आहे, जय आण पंचांग. बसला खुर्चीवर, पाहिलं पंचांग, काय म्हणे, फक्त एका क्षणाचं मुहूर्त आहे उद्या रात्रीचं, पर्वकाळ म्हणे उद्या, आणि रात्री 2:02 एका क्षणाचं मुहूर्त आहे. ते मुहूर्त तो पर्वकाळ साधायचं आहे म्हणे आपल्याला. ठीक आहे म्हणे, बरं सांग. आता शेजारची बाई गरीब होती, कुणाचं घर होतं, तिनं ऐकली गोष्ट की ब्राह्मण ब्राह्मणी पहिले सांगून राहिले की सुवर्ण मुहूर्त आहे, उद्या पर्वकाळ आहे, आणि रात्री 2:02 मुहूर्त आहे, एका क्षणाचा मुहूर्त आहे. ठीक आहे, हे म्हणे करायचं काय? तू असं कर म्हणे की शहरभर ज्वारी घे आणि ते सुपात टाक, आणि 1 वाजता चूल पेटव, आणि मोठा गज ठेव म्हणजे पाण्याचा, आणि पाणी उकळू दे चांगलं, आणि 2:02 त्या उकळत्या पाण्यात मीनं म्हटलं की ते सुपातली शरभर ज्वारी टाकून द्यायची. ठीक आहे म्हणे. आता हिने सांगलं, शेजारीनं ऐकलं. शेजारी लक्ष असतात शेजाऱ्याच्या घरात काय सुरू आहे. आपल्या चुलीवरची भाजी जळली तर चालते, पण त्याच्या घरात काय सुरू आहे पाहिलं, काय चांगली होती. बरोबर रात्री या ब्राह्मणीन बाईनं चूल पेटवली, मोठा गंज ठेवला पाण्याचा, 1 वाजताच ठेवून दिलं पाणी. बरोबर 2:02 पर्यंत ते पाण्याला उकळी आली. इकडे शेजारीने तोच प्रयोग केला, चूल पेटवली, पाण्याचा गंज ठेवला, पाणी उकळायला लागलं. इकडे हिनं सुपात ज्वारी घेतली, तिकडे तिनंही सुपात ज्वारी घेतली. या 2 बाया शेजारी